मॅडम मला 4 व्हीलर घ्यायची आहे, नवी किंवा जुनी. तुमच्या फायनान्स कंपन्या कर्ज देतात झटपट, पण एक हप्ता थकला तर वसुलीसाठी फोन करतात धडाधडा आणि दंड करतात आणि भरमसाठ चक्रवाढ व्याज लावतात. मग मालक वैतागतात ना कर्ज घेऊन. सर चिंता सोडा, आमची मराठा पतसंस्था आहे ना. आमच्या मराठा पतसंस्थेमध्ये फक्त 10% व्याजदराने कर्ज दिलं जातं. आणि हे बघा, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. कमीत कमी डॉक्युमेंट्स आणि कमीत कमी डाऊन पेमेंट आणि तुम्हाला कारचा ताबाही लगेच मिळणार आहे. त्यामुळे चिंता सोडा आणि आजच तुम्हाला नवी किंवा जुनी जी कार बुक करायची ती करा आणि आजच मराठा पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. थँक्यू मॅडम. वेलकम सर. पुष्पा इंगळे यांनी संस्थेची माहिती देऊन सुनंदा पायमुडे या व्याख्यात्यांना आपल्या संस्थेची ओळख करून दिली. यानंतर संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर कल्पना ठुबे यांनी सुनंदा पायमुडे यांचा परिचय करून दिला. यानंतर लगेचच कर्जतच्या माजी जिजाऊ ब्रिगेड्सच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा पायमुडे यांनी माझे संस्कार हीच माझी ओळख या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. व्याख्यानाच्या सुरुवातीला सुनंदा पायमुडे यांनी मी ची ओळख करून दिली. मी आणि माझे यामध्ये असलेला आत्मा हा परमेश्वराचा एक अंश आहे. त्यामुळे या आत्म्याविषयी आपण जाणून घ्यायला हवं हा विचार त्यांनी सोदाहरण स्पष्ट केला. याशिवाय अध्यात्मातून संस्कारक्षम जीवन कसं जगावं आणि साक्षरता अभियान या 2 विषयांवर त्यांनी अनेक ठिकाणी लेक्चर्स आणि कीर्तनातून सर्वसामान्य माणसांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि अगदी शिक्षकांनाही उपयोगी पडतील असे आपले विचार मांडलेले आहेत, असंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं. संस्कार हीच माझी ओळख, जे माझ्या अंगी संस्कार आहेत हीच माझी ओळख. हा प्रत्येक मनातला विषय आहे. माझे संस्कार आहेत. म्हणजे संस्कार म्हणजे काय? संस्कार 2 प्रकारचे असतात, चांगलेही असतात, वाईटही असतात. परंतु मी आज बोलणार आहे ते फक्त चांगल्या संस्कारांविषयी. हे संस्कार कसे आत्मसात करावे किंवा त्याचा जीवनात यथार्थ परिचय करून घेऊन आपले जीवन सार्थकी कसे लावावे, यासाठी हा जो काही अध्यात्मातून या संस्काराचा विभाग आहे. कुणी जर आपल्याला विचारलं तर प्रथम आपलं नाव पुढं असतं. हे आपलं घर आहे, हा माझा बंगला, ही माझी गाडी, हा माझा फ्लॅट. आपण अशी त्यांना ओळख करून देताना प्रत्येकाच्या डोळ्यात किंवा डोक्यात मी आणि बंगला, मी आणि गाडी अशा 2 गोष्टी येतात. मी आणि फ्लॅट हे 2 भाग आहेत. मी आहे, फ्लॅट आहे, हा याचा फ्लॅट. तसं हे जे आपलं शरीर आहे त्या शरीराचा व्यवहारात वापर करत असताना आपण नेहमीच म्हणतो हा माझा हात, हे माझे पाय, माझं डोकं दुखतंय, माझ्या शरीराला वेदना होतात. मग माझ्या शरीराला मी म्हणणारा हा कोण आहे याचा कधीच विचार केला नाही. माझी गाडी म्हणणारा मी आणि गाडी हे 2 आहेत. माझं डोकं म्हणणारा मी आणि डोकं हे पण 2 आहेत. माझं अंग, माझं शरीर दुखतंय, माझं अंग ठणकतंय म्हणणारा मी कोण आहे किंवा माझे हातपाय, हा शरीराचा हा मी मालक कोण आहे याचा कधीच विचार केला नाही. याला अध्यात्मात हा मी म्हणजे आत्मा. आत्मा ही एक शक्ती आहे, न दिसणारी चैतन्य शक्ती, जी शरीराला चालवते. डोळ्यांनी पाहते, कानाने ऐकते, तोंडाने बोलते आणि या अवयवांनी कार्य करत असते. मग या आत्म्याला आपण का बरं ओळखू नये? आणि आत्मा हा मालिक आहे. जर यांनी शरीर सोडलं, डोळे पाहत नाहीत, कान ऐकत नाही, तोंड बोलत नाही, हातपायी काम करत नाही, एवढाच नाही हृदय फुफ्फुसही बंद पडतात. मग या शरीराला चालवणारी ही जी शक्ती आहे, ही शक्ती कुठे राहते शरीरात याचाही आपण विचार केला पाहिजे. ती या शरीराची मालक आहे. कामानिमित्त तुम्ही अमेरिकेला जाता, म्हणलं हो जातो की. मग भारतातले पैसे अमेरिकेत चालतात का? नाही, तिथली करन्सी वेगळी आहे. त्या करन्सीमध्ये या पैशाचं रूपांतर करून घ्यावं लागतं. तुम्ही इंग्लंडला जाता, तिथे भारतातले पैसे चालतात? नाही, तिथली करन्सी वेगळी आहे. त्या ठिकाणी या पैशांचं त्या करन्सीमध्ये रूपांतर करून घ्यावं लागतं. पण तू ह्या भानगडी कशाला विचारतो? मला पृथ्वीवरल्या कोणत्या देशात जायचं नाही, मला स्वर्गात जायचं आणि तिथे माझी संपत्ती न्यायची. त्यावेळेस तो सांगतो की जशी डॉलर, 'करन्सी' आहे, तशी
तुम्हाला स्वर्गात जाताना स्वर्गाची पण करन्सी माहित पाहिजे. अमेरिकेची करन्सी माहित आहे, इंग्लंडची करन्सी माहित आहे. तुम्ही पैसे रूपांतरित करू शकता, पण स्वर्गाची तर करन्सी माहित पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला तुमची संपत्ती त्या ठिकाणी नेता येईल. पण स्वर्गाची कशी करन्सी असते? आणि सांगितलं स्वर्गाची करन्सी असते, अगदी सोपी असते. ती म्हणजे पुण्य. जर तुम्ही या ठिकाणी पुण्य केलं तर त्याचं फळ तुम्हाला स्वर्गात मिळेल. सत्कारनी पैसा लावला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित स्वर्गात मिळेल. मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्था महिला भविष्य सक्षमीकरणासाठी आणि आपलं जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी घेऊन आलो आहोत फक्त महिलांसाठी जिजाऊ ठेव योजना. 1 वर्षांच्या ठेवीवर फक्त 10% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. शाखा माळीवाडा मार्केट यार्ड, भिंगार, अहमदनगर. याशिवाय संगमनेर, नेवासा, शेवगाव, कर्जत, पाथर्डी या ठिकाणीही आमच्या शाखा उपलब्ध. मुख्य कार्यालय 12 तोटी कारंजा, माळीवाडा, अहमदनगर. संपर्क 77 68 01 24 84.